घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला वहिनी नाही खुश होईल बिचारीला घरची काळजी मी साखळी आणली दिलेला शब्द पाळला वा राणा पैलवान वा राणा काय रे राणा कुठं होतास इतका येळ होतं कुठेतरी असं आहे काय झालं खुशीत दिसतोय भरमचारी गोदक्का होतो कधी कधी आनंद तर आम्हाला बी कळू दे की कारण चल वहिनी समोरच सांगतो चल अरे 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 कुठं चाललास तारा तारा वहिनी साहेब झोपल्यात हे बघ त्यासनी काय सांगायचं ते उद्या सांग चालते पर मला तरी सांग की लग्ना बिग्नाचा विचार हाय काय गोदक्का ब्रह्मचारी आहे मी कारण दुसरंच आहे हे बघ मला काय कारण ऐकायचं नाही तुला कोण पोरगी पसंत आहे तेवढं सांग गोदक्का ब्रह्मचारी आहे मी राणा संशय येतोय मनात अगं अगं खरंच ब्रह्मचारी आहे मी परत तेच बर चल जेवाय वाढते गोदक्का तू ताट घे मी साहेबरावकडे जाऊन येतो ऊस 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 घर भर ऊस पसरलाय नुसता अंजली बाबांना म्हणावं आता जेवायला या इतकं काम करून ऑफिस काय देत बदलीच ना बाबा आई म्हणते ते बरोबर आहे. अंजली आईला सांग जगाला ज्यासाठी पैसे खर्च करावे लागतात ते आपल्याला फुकटात करायला मिळतं ऑफिसमुळं. आई बाबा म्हणतात तेही बरोबर आहे. हो का काय काय दिलं ऑफिसनं त्यांच्या आजपर्यंत फुकट ते तरी कळू दे मला. अगं पर्यटन इंदू ऑफिसमुळं आपल्याला किती फिरायला मिळतंय माहितीये ना तुला. कुठेतरी म्हटलेलं आहेस ना केल्याने देशाटन. हो या या बसा आता जेवायला बस झालं. जेवण तयार झालं सुद्धा. हो बघूया काय काय बनवलंय आज. त्यात काय पाहायचं एवढं सगळे ऊसाचे पदार्थ आहेत. खा आता ऊसाची भाजी ऊसाची आमटी ऊस भात ऊस पोळी खा. बाबा आज ऊस दे बर का. ऊस दे म्हणजे हो म्हणजे आता एवढा ऊस संपवायचा कसा म्हणून आता महिनाभर ऊसच खायचा. ऊसाची भाजी ऊसाची आमटी ऊस पोळी ऊस भात. तुम्ही हसताय काय दोघ जण. इथं मला कळायचं बंद झाले. अगं एवढ्या ऊसाचं पण काय करणार होत अंजली. डोसकच चालत नव्हतं बघ. हातपाय असं थरथरत होत. कानशिल तापलेलं अंगाला लई घाम फुटलेला आणि ती समोर नाही हा मी बिलकुल नाही बघितलं तिच्याकडं. अरे अरे लबड नाही बोलत मी. अरे तुला माहिती आहे ना कर्मचारी आहे मी. सांगतो सांगतो की
जरा धीर धर. मी गेलो. म्हणलं काय काम आहे सांगा. अरे माझी दात खेळत बसली. मग काय घेतलं देवाचं नाव आणि टाकलं बोलून म्हण साखळी पाहिजे. साहेबराव ही बघ आणली का नाही साखळी. हा अरे काय गड्या कुस्ती खेळणं लई सोपं आहे. तर पोरीशी बोलणं लई कठीण. त्यांच्यात काहीतरी वेगळं आहे. अहो बाबा, एवढा कठीण प्रश्न कधी आयुष्यात पेपरलाही आला नव्हता. अंजू, अगं आयुष्याच्या पेपरात असेच कठीण प्रश्न येतात. हो, आणि तिथं तुमची डिग्री PhD काही उपयोगाची नसते. तुझ्या बाबांचं उदाहरण घे ना. चांगले बँकेत हेड क्लार्क आहेत, हुशार. पण घरातच ही हुशारी कुठं जाते ना काही कळत नाही. इंदुमती, माझ्या हुशारीला चॅलेंज करू नकोस हं? सांगून ठेवतो. बर, मग दिलं चॅलेंज. सांगा या ऊसाचं करायचं काय. मगाशी तू ऊसाचा भात भाजी आणि आमटी केलीस. आता ऊसाचा पुलाव करायचा. चेष्टा नको हो. हा एवढा ऊस कोणाच्या डोक्यात मारू. अंजली, तू सांग बाई, या ऊसाचं करायचं काय. मीही तोच विचार करते. काय करायचं ऊसाचं. साहेबराव, मी एक विचार करत होतो. 2 गाड्या ऊसांची किंमत या साखळीत का असेल का? तुला बी तेच वाटतंय ना? मला बी तेच वाटतंय. आपण कमी किंमत दिली गाड्या. सांग की काय करू. हा चालतंय चालतंय. उद्याच आणखी एक गाडी ऊसाची पाठवतो बघ. राणा, राणा, जेवाय वाढलं या. येतोयस ना? हा साहेबराव, लई भूक लागली आणि आज लई दमलो बी आहे. काय साहेबरावांशी खासगी बोलताय? काय भानगड बिनगड नाही ना? गोदा का तुला किती वेळा सांगायचं, ब्रह्मचारी आहे मी. बरोबर, ये जेवाय. येतो. काय झालं असायला. कळलं ऊसाचं काय करायचं ते. हे घे. काय चाललंय माग? गप उभं राहा लाईनीत. मॅडम, आज पोरले खुश आहेत बरं का. हा, लाईन मध्ये यायचंय, दंगा नाही करायचाय. मागे काय सांगितलं मॅडमनी? ऐकू नाही येत? ए पोरा, इकडे इकडे. हे काय कुठं आणलाय ऊस? फुकट मिळालाय. फुकट मिळाला? तुझ्या तीर्थरूपानी तरी दिला होता का फुकाट ऊस एवढा? कुठं आणलास? बोल बोल, सांग. चोरून आणलास का नाही? मग कुठं मिळाला तुला? बाईंनी दिलाय. बाईंनी दिला? चल चल, मला दाखव कुठल्या बाईंनी दिलाय तो बघतो. चल. सगळ्यांना देणार आहे. ए थांबा 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 तिकडे. एवढा ऊस? हो, उच्च विद्या विभूषित बाई, तुम्ही वाटताय का हा ऊस? तरीच हे पोरग मला सांगत होतं की बाई वाटतायत ऊस, बाई वाटतायत ऊस.
मी म्हटलं बघूया तरी कुठल्या बाई ऊस वाटतायत ते. विसरलोच मी. शहरात शिकलेल्या उच्च शिक्षित बाई ना. ओ बाई, ही आमची शाळा आहे, रसवंती गृह नाही. सांगा पटकन, कुठं आणलाय हा ऊस? तू मॅडमासनी भेट मिळालाय. रे चोमड्या, तुला विचारलंय का मी? खरंच भेट मिळालाय. जास्त शहाणपणा करायचा नाही, सांगून ठेवतो. तुमचा तो उच्च शिक्षित पण आहे ना, तो तिकडे शहरात. इथं महाजनांसमोर चालणार नाही. इथं मी मुख्याध्यापक आहे 15 वर्ष. अरे हा ऊस जर तुम्हाला मिळाला होता भेट म्हणून, तर मला विचारायचं ना काय करायचं ते, हे सगळं करण्याआधी. हॅलो, हा बोला. अरे तालुक्याच्या शाळेतून बोलताय का? नाही हो, म्हणजे मी महाजनच बोलतोय. नाही नाही, मी कोणावरही चिडलेलो नाही. नाही नाही, राग वगैरे नाही. अहो, ही शाळेतली मुलं असतात, फार त्रास देतात. एक मिनिट, एक मिनिट. तुम्ही माझ्या तोंडाकडे बघत राहणार आहात का? चला नंतर भेटा मला ऑफिसमध्ये येऊ. चला. हॅलो. हा नाही नाही, तुम्हाला नाही. अहो ते आपलं आमच्या शाळेतले शिक्षक लोक हो, जास्त येतात इथं शहरातून शिकून आणि काहीतरी करत. काय चंदा, किती उशीर? तेच तर, गोदाकाला म्हणलं काय ते द्या लवकर. पर ऐकतील त्या गोदाका कसल्या? समजा दमानच चाललंय त्यांचं. तुम्ही एवढ्या घरच्या सुनबाई, पर त्यांना काय हाय का त्याचं? तेच राणा असता तर लगेच घेऊन आल्या असत्या. शेवटी मॅच आणलं, घ्या. आम्ही ब्रेकफास्टला भाकरी आणि मुगाची उसळ खायची का? नसेल आवडलं तर दुसरं काय बनवाय सांगू? कांदा पोहा का डोसा? काय ना गा आम्हाला. ठीक आहे. कुठं चालली? देख खातो आम्ही हेच. काल उपाशी राहायला लागलं, आज बी उपाशीच राहायला लागलं तर? फोन वाजत्या. हॅलो हॅलो, हा चंदा बोलती. कोण बोलतंय? असं ठेवा फोन. ताईसाब काय आहे गंमत? एक बातमी आहे, कारखान्यातनं फोन होता. काल 40 गाड्या ऊस शेतातनं गेला, पर 38च गाड्या ऊस कारखान्यात पोहोचल्या म्हण. मग काय ताईसाब, 2 गाड्या ऊस कमी गेलाय. कुठं गेला असेल? 2 गाड्या ऊस कुठं का जाईना? चंदा, तू आधी आम्हाला सांग, राणा भाऊजींनी त्या मास्तरनीकडनं चेन परत घेतली असेल का ग? घेतली असेल असं म्हणल तो येडा. त्याचं काम नाही ते. वय तो कसला चेन आणतोय परत? एक त्याचा तो बैल साहेबराव आणि राणा साहेब, चांगली जोडी जमली त्यांची. वय वय. पर समजा राणादानं त्या मास्तरनीकडनं चेन घेतली असेल तर? नाही जमणार. बाई समोर बघितली का पाय लटपटतात त्याच. तो कसला चेन आणतोय? वहिनी, ओ वहिनी. आला बैल. चंदे, आता त्यो येईल आणि आम्हाला म्हणल, वहिनी माफ करा आम्हाला काही हे काम जमलं नाही. दुसरं कोणतं बी काम सांगा, शेत नांगराय सांगा, नाहीतर झाडं मुळापासून उपटाय सांगा, पण बाई बोलणं नाही जमायचं आम्हाला. चंदे, आता तो आला ना की ही बोलल. असं बोलला की लगी दुसरं वचन मागणार आम्ही त्याच्याकडनं. कसंय, येळ आणि संधी अजिबात सोडायची नाही. वहिनी, ए राणादा, नाही जमलं ना हो काम?
असू दे राणा भाऊजी, आम्हाला माहित होत तुमच्याच्यानं नाही होणार हे काम. नाही नाही, अहो माफी नका मागू तुम्ही. आता फक्त सांगा करायचं काय. अहो चैन नाही मिळाली, गायकवाड घराण्याची इज्जत गेली हो. नाही वहिनी, गेली नाही, परत आणली. हा खरंच की राणादा, कसं जमलं हो तुम्हाला? त्याचं काय झालं? हा सांगता नव. हा वहिनी, त्या दिवशी तुम्ही मला. अहो राणा भाऊजी सांगा की, जाऊ दे ते. वहिनी, साहेबराव लई वरडायलाय. सांच्याला समजा सांगतो, फक्त ती साखी नीट ठेवा. बाय बाय, मी येतो. हा अहो पण ताईसाहेब, आज चैन घेऊन आलाय, उद्या नाही. रागवू नका, विचार करा. विचार करतोय चंदा आम्ही. ह्या बैलानं त्या मास्तरनीकडनं ही चैन परत मिळवलीच कशी? अव ताईसाहेब, त्यो विचार नव्ह, ह्यो विचार करा की कधी बी पोरीशी न बोलणारा हा ब्रह्मचारी आज त्या मास्तरनीकडनं चैन घेऊन आलाय. उद्या एखाद्या पोरीला आणलं तर मग तीच होणार नव या घरची थोरली सूनबाई. मग काय होईल हो तुमचं? रेणू, काका तुम्ही? अगं अंजू कुठे आहे? ती वय आहे की इकडं 6वी-7वीच्या वर्गावर आहे. चला हा. इथंच आहे. अरे बाबा, तुम्ही इथे कसे? मी तुला हे सांगायला आलोय की मला हेड ऑफिसमध्ये एक अर्जंट काम आलंय, म्हणून मी तिकडे शहरात निघालोय. बरं, मग परत कधी येणार? नाही, आज नाही येणार आहे, उद्याच ये. अरे हो, आजूबाजूच्यांना वाटून ये, तो ऊस अजून घरात शिल्लकच आहे. इंदू तर जाम वैतागली आहे. तू आता काय करायचंय ते तूच बघ. बघते, करते काहीतरी. तुम्हाला उशीर होतोय ना बाबा, तुम्ही निघा. बघ बाई काय करायचं ते. चल रेणू, येतो मी. या काय करायचं ना या ऊसाचं तेच समजत नाहीये मला. कसं आहे ग तुमचं राणा दादा? तुमचा बर, आमचा राणा दादा आणि तुझा नुसताच राणा वय. काहीतरीच काय वेडी. हा, मी येडी आणि ज्यानं ऊस आणून टाकला तो शाना वय. तो तर दुप्पट वेडा. शाळा सुटल्यावर गाठून त्यांना मी सांगणार आहे की नकोय आम्हाला ऊस उचला. अगं पण राणा दादा बायकांशी बोलत नाही. अगं बोलावं लागेल त्यांना. ओ बाई, अहो इकडे कुठं? अहो तुमचे ते मित्र कुठे आहेत? कोण? राणा दा? हा. काय काम होतं का? मेरे को बोलो. नाही, तुम्ही सांगा ना ते कुठे आहेत. तो तालमीत आहे. तालमीत? अहो मैदान आले ना जवळ. अगं अगं अंजली काय करतेस? चल रेणू, जाऊया तालमीत. तालमीत? नाही नाही, मी नाही येणार तालमीत. अगं नको नको, काय करतेस तू सारखी? अगं बर तू थांब, मी जाते. अगं अंजली, अगं बाई,
अहो बाई ऐका, अहो बाई माणसाला तालमी देऊ देत नाहीत. अहो बाई बाईला तालमीतच काय, तर पैलवानाच्या जिंदगीत बी एंट्री नाही पाहिजे. लक्ष द्या, एकदा का लगीन करून बायको घरात आली की सपलाच पैलवान. आपल्या भाल्याच घ्या, आधी होता लाल मातीतला मर्दगडी आणि आता झालाय बायकोचा घरगडी. हा, तर लक्षात ठेवा, बोला माझ्या संग. सच्चा पैलवान कोण? सच्चा पैलवान कोण? सच्चा पैलवान कोण? सच्चा पैलवान कोण? तवा लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, पैलवानाच्या जिंदगीत बाई फक्त आई, भन आणि वहिनीच असली पाहिजे, आपल्या रानासारखं. राणाजी आहेत का? रंग